चला स्टार्ट करायला हरकत नाही, फक्त सगळ्यांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आणि ऑडिओ म्यूट करायचा तुमचा, माईक तुमचा म्यूट ठेवायचा आणि व्हिडिओ पण ऑफ करायचा सगळ्यांनी. ओके चालेल. भव्य. हॅलो सर, माझा आवाज येतोय? हा येतोय. तर स्टार्ट करू का? ओके यस. नमस्कार मित्रांनो, मी भव्य सावंत, ज्ञानाश्रम ई स्कूल आणि युरेका सायन्स क्लब यांच्या वतीने टिंकर कॅड वेबिनार मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो. या वेबिनार मध्ये इयत्ता 7वी मधून समियन पांगम आपल्याला टिंकर कॅड बद्दल माहिती देईल. आजचे हे आपले सलग 6वे वेबिनार आहे आणि मला आशा आहे की अगोदरच्या 5 वेबिनार प्रमाणेच आजचा या वेबिनार आपल्याला नक्कीच आवडेल व आपल्याला सर्वांसाठी माहितीपूर्ण असेल. मी आर्यन पाटील याला विनंती करतो की त्याने प्रस्तावनेपासून सुरुवात करावी. आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? हो येतोय. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आर्यन बालाजी पाटील आहे. मी 6वीत शिकतो. मी मालवण मध्ये राहतो. आपण युरेका सायन्स क्लब व ज्ञानाश्रम ई स्कूल यांच्यातर्फे अनेक वेबिनार ठेवतो. त्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो. युरेका सायन्स क्लब व ज्ञानाश्रम ई स्कूल यांनी आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. ते मुलांच्या मार्कांपेक्षा त्यांना किती समजलं आहे ते बघतात आणि मुलांची बुद्धिमत्ता प्रगत करतात. आणि जेव्हा तो विषय मुलांना समजतो तेव्हा मार्क्स चांगलेच पडतात. आज आपल्या समोर समिहन पांगम 7वीतला विद्यार्थी टिंकर कॅड या विषयावरती वेबिनार घेणार आहे. बरं का मित्रांनो, 4थी व 5वीत समिहन शाळेतच गेला नाही. या मिळालेल्या वेळेचा उपयोग त्याने प्रोग्रामिंग तसेच मॅथ्स, सायन्स, रोबोटिक्स या विषयातील संकल्पना समजवून घेण्यासाठी केला. प्रोग्रामिंग तसेच रोबोटिक्स मध्ये त्याने बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवले आहे. मी भव्याला विनंती करतो की त्याने पुढील वेबिनार कंटिन्यू करावा. धन्यवाद आर्यन. आता मी समियनला विनंती करतो की त्याने टिंकर कॅड डेमोला सुरुवात करावी. पण यापूर्वी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आपले माईक म्यूट करावे. कुणाला काही शंका असतील तर प्रेझेंटेशन संपल्यानंतर तुम्ही विचारू शकता. शेवटच्या 10 मिनिटात प्रश्न उत्तरासाठी राखीत ठेवली आहे. तर मी सर्वांना नमस्कार करतो. आज मी तुम्हाला टिंकर कॅड बद्दल सांगणार आहे. आज आम्ही त्याच्यामधलं सर्किट्स आणि रिजन्स बघणार आहे. तर पहिल्यांदा आम्ही व्हॉट यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला काय लागणार त्याच्यासाठी ते वापरायला. तुम्हाला पहिल्यांदा इंटरनेट लागणार आहे, ते ऑनलाईन आहे. आणि तुम्हाला कॉम्प्युटर लागणार आहे. मोबाईल मध्ये तुम्ही वापरू शकता पण ते कठीण होतं, म्हणून कॉम्प्युटर असेल तर बरं होईल. आता आम्ही ॲडव्हान्टेजेस बघूया. पहिले ॲडव्हान्टेजेस आहे इझी टू यूज म्हणजे ते वापरायला सोपं आहे. छोटे मुलं पण वापरू शकतात. इट्स फ्री म्हणजे ते फ्री आहे. फक्त तुम्हाला अकाउंट मध्ये हे करायला पडतं, त्याचं अकाउंट बनवायला पडतं. नो वेस्ट ऑफ मनी म्हणजे जर तुम्ही आता पहिल्यांदा सर्किट बनवतात तर तुमच्याकडनं काय केलं म्हणजे काय हे केलं बरोबर नाही लावलं तर ते फुटू शकतं म्हणजे डॅमेज होऊ शकतं. तुम्हाला परत विकत घ्यायला पडतं. पण इथे तसं नाही, इथे हा डॅमेज होत नाही. यूज इट एनिवे म्हणजे तुम्ही ते पण हे करू शकता, यूज करू शकता. पण तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये जाऊन ते खोलायला पडतं.
टूल फॉर स्टीम म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ्स आणि ते त्याच्यावरती टूल आहे. तर आम्ही पहिल्यांदा सर्किट्स बघणार आहोत. तर आम्हाला टिंकर कार्डच्या वेबसाईटसाठी tinkercad.com लिहायला पडतं म्हणजे त्याची वेबसाईट आहे. तर आम्ही पहिल्यांदा सर्किट्स बघणार आहोत. इथे आम्ही नवीन सर्किट म्हणजे क्रिएट न्यू सर्किट वर क्लिक करतो. तर तुम्हाला पहिल्यांदा ब्रेडबोर्ड इथे तुमचे सगळे कंपोनेंट सिस्टम मध्ये काय ते. तर पहिल्यांदा आम्ही ब्रेडबोर्ड घेतो. तर ब्रेडबोर्ड म्हणजे काय, तर तुम्ही ह्याच्यामध्ये टीव्ही मध्ये किंवा मोबाईल मध्ये बघितलं असेल, PC असतं ज्याला थोड्यांना माहिती असेल PCB, तर ते मोबाईल मध्ये आणि टीव्ही मध्ये असतं. तर ते काय ते सगळं जोडलेलं ते फिक्स असतं आणि ते फायनल करल्यावर बनवतात. टेस्टिंग साठी म्हणजे विदाउट सोल्डरिंग टेस्ट करण्यासाठी. हे बघा ही लाईन दोन लाईन दिसतात, चारी लाईन 1, 2, 3 आणि 4 हे सगळं असे इंटरनली कनेक्टेड असतात. असे सगळे एका त्याला कनेक्टेड असतात. म्हणजे जर इथे 5 वोल्ट दिलं ते सगळं 5 वोल्ट होणार, जे 0 वोल्ट दिलं ते सगळं 0 वोल्ट होणार आणि हे असे जॉईंट असतात. असे नसतात म्हणजे हे दोन सेपरेट असतात. हे 1 आणि हे 5 आणि हे 5 असे जॉईंट असतात. तर पहिल्यांदा आम्ही LED लावूया. ही LED आहे. LED चा फुल फॉर्म आहे लाईट एमिटिंग डायोड. आता आम्ही बॅटरी घेऊया. ह्याच्यामध्ये दोन असतात म्हणजे एनोड म्हणजे पॉझिटिव्ह आणि कॅथोड म्हणजे नेगेटिव्ह. आता मी बॅटरी घेतो, इथे जोडतो. तर हे बॅटरीचं पॉझिटिव्ह आहे आणि बॅटरीचे नेगेटिव्ह आहे. तर मी LED बॅटरीच्या नेगेटिव्हला जोडतो आणि LED चे पॉझिटिव्ह मी बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडतो. हे बघा मी ते प्लस पॉझिटिव्ह म्हणजे सगळं पॉझिटिव्ह होणार हे सगळे आणि मी ते नेगेटिव्ह दिलं म्हणजे हे सगळे नेगेटिव्ह होणार. तर मी पहिला ह्याचा कलर बदलतो म्हणजे इथे क्लिक करायचे नंतर तुम्हाला इथे कलर दिसतात. रेड करतो कारण की पॉझिटिव्हचा कलर रेड असतो कायम आणि नेगेटिव्हचा कलर ब्लॅक असतो. तर हे आम्हाला चालून म्हणजे रन करण्यासाठी तुम्हाला दिसते स्टार्ट सिम्युलेशन ते क्लिक करतो. हे बघा आता LED पेटली आहे पण ती ब्लास्ट झाली. तर आम्ही खऱ्यामध्ये म्हणजे रिअल मध्ये करायला गेलो तर ती डॅमेज झाली असते. नंतर आम्हाला दुसरी विकत घ्यायला पडली असती पण इथे ते लागत नाही. ही ब्लास्ट झाली तर जास्त व्होल्टेज भेटते म्हणून आम्ही रजिस्टर वापरतो. रजिस्टर म्हणजे काय, तर ते करंट कमी करतं आणि व्होल्टेजला डिवाइड करतं. आम्ही असं जोडतो. रजिस्टरला नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह काय नसतं. हे बघा मी काय केलंय, बॅटरीचे नेगेटिव्ह एका टोकला जोडलंय रजिस्टरच्या आणि दुसऱ्या टोकला LEDच्या पॉझिटिव्हला जोडलंय आणि LEDचं नेगेटिव्ह बॅटरीच्या नेगेटिव्हला जोडलंय. आता मी स्टार्ट सिम्युलेशन करतो. आता बघा ही ब्लास्ट झाली राहिली. इथे ना मी हे पण वापरू शकतो मोटर DC मोटर म्हणजे LED शिवाय मी DC मोटर पण वापरू शकतो. काढतो DC मोटर लावले त्यांचं तसंच होणार. त्यांना मी इथे लावली बॅटरीचे पॉझिटिव्ह रजिस्टरला लावलं एका दुसऱ्याला मी आणि मोटर पण नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह काय नसतं. जर मी रन केलं ते बघा आता असे फिरतंय
तर आम्हाला उलटी फिरवायची असेल ना, आम्हाला नेगेटिव्ह पॉझिटिव्ह बनायला म्हणजे हे नेगेटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह करायचं आणि हे पॉझिटिव्ह आहे त्याला नेगेटिव्ह करायचं. आता मी काय केलं, आता बघा उलटी फिरते, कारण ती क्लॉकवाईज फिरायची, आता ती अँटी क्लॉकवाईज फिरते. बघितलं ना, परत दाखवतो. आता बघा ती अशी फिरते. आता बघा ही अशी फिरते क्लॉकवाईज अशी. आता मी त्याचं उलट करतो, म्हणजे पॉझिटिव्ह आहे ते नेगेटिव्हला लावतो आणि नेगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्हला लावतो. आता बघा ही उलटी फिरते अँटी क्लॉकवाईज. त्यांना आम्ही बजर पण म्हणू शकतो. हे रोटेट करण्यासाठी आर दाबायचं, ते रोटेट होतं. बजरला पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह बघा, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. मी नेगेटिव्ह 10 जोडतो. आवाज आला. इको होतो आता आलेला आवाज. इथे आम्ही स्विच पण लावू शकतो, म्हणजे जर आम्हाला एलईडी लांबल्यावर काही स्विच आहे, पुश बटन. आम्ही पहिला रजिस्टर लावूया, पण आम्ही एलईडी घेतो, मी पॉझिटिव्हला जोडतो आणि एलईडीच्या नेगेटिव्ह मी निगेटिव्हला जोडतो, बॅटरीच्या नेगेटिव्हला, आणि हे पॉझिटिव्ह आहे. आपण हे नेगेटिव्हला जोडतो आणि हे पॉझिटिव्हला. आणि हे पुश बटनचं तुम्ही इथेन म्हणजे इथेन किंवा इथेन लावू शकता. इथेन नाही चालेल, इथेन किंवा इथेन लावू शकता. आता बघा त्यांनी स्टार्ट सिम्युलेशन केलं आणि थांबल्यावर ही फुटते, म्हणजे आम्हाला रजिस्टर पण लावायला पाहिजे. रजिस्टर लावूया, रोटेट करण्यासाठी आर दाबतो मी, रजिस्टर लावलं इथेन आणि नंतर मी इथेन हे केलं. आता बघा स्पोर्ट होत नाही. जर मी हे उलटला लावलं, म्हणजे जर मी हे नेगेटिव्हला लावलं तर काय होणार? जर मी हे पॉझिटिव्ह म्हणजे मी हे नेगेटिव्ह हे केलं तर बघा तरी पण तसंच होते. हे आता बंद झालं, मग आम्ही रजिस्टर लावूया. म्हणजे जर आम्ही उलट लावलं किंवा म्हणजे नेगेटिव्हला लावलं किंवा पॉझिटिव्हला लावलं बटन तरी हेच आहे. आता मी तुम्हाला पोटेन्शियोमीटर बद्दल सांगणार आहे. ह्याला पोटेन्शियोमीटरला 3 वायर असतात. टर्मिनल 1 वायपर, टर्मिनल 2 वायपर आणि टर्मिनल इथे पण नेगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठे लागू शकतो, पॉझिटिव्ह होतं. जर आम्ही ह्याला नेगेटिव्ह लावलं आणि ह्याला पॉझिटिव्ह लावलं आणि वायपर ती इथे एलईडीला एलईडीच्या पॉझिटिव्हला
म्हणजे LED ला बोर्ड जोडायची. तर मी याला रेड करतो पट्टू आणि LED चा निगेटिव्ह त्याच्या निगेटिव्हला लावूया. पोटॅन्शिओ मीटर म्हणजे तुम्ही फॅन तुम्ही असं फिरवल्यावर फास्ट नाटकाचं म्हणजे रजिस्टरची व्हॅल्यू. तर मला फॅन फास्ट चालवायची म्हणजे फॅन जर फास्ट करायचं असेल तर मी रजिस्टरची व्हॅल्यू कमी करणार म्हणजे ती जास्त पॉवरच्या सिंबलला. कमी करायचं असेल तर मी हे करणार. सर आवाज जरा कमी येतो. आवाज हळू येतोय समीयन, जरा मोठ्याने बोल. हा तर आम्ही ते मोटर लावूया पहिले. म्हणजे तुम्हाला समजलं ना, फॅन सारखे. म्हणजे जर आम्हाला स्पीड वाढवायची असेल तर मी रजिस्टरची व्हॅल्यू 0 करणार आणि जर स्पीड कमी करायची असेल तर रजिस्टरची व्हॅल्यू वाढवणार. तर आम्ही ते मोटर लावूया. मोटर किंवा बजर पण लावू शकतो आम्ही. B10 मोटर लावतो. बघा फास्ट स्पीड त्यात स्लो होत राहणार. दिसली? इथून आम्ही बजर पण लावू शकतो म्हणजे बजरचं वेगवेगळं ट्यून ऐकतोय ना. हो. म्हणजे त्याचा एकदम आवाज मोठा येतोय आणि छोटा येतोय. समीयन आवाज जरा मोठ्याने बोल जरा. ओके. आता मी आर्डिनो बघूया. आता बघ इथं आर्डिनो उनो RC आहे. तर आम्ही आर्डिनो उनो RT वापरणार आहे. पहिल्यांदा मी ब्रेडबोर्ड घेतो अजून. आर्डिनो म्हणजे काय तर तो मायक्रोप्रोग्राम म्हणजे मिनी पीसी. हे बघा इथे म्हणजे त्याच्यावर आम्ही तो स्टोअर करतो. आम्ही ते स्टोअर करू शकतो. आणि हे सगळे पिन्स आहे. हे सगळे डिजिटल पिन्स आहे. एनालॉग्स आहे. हे GND म्हणजे नेगेटिव्ह आणि 5 म्हणजे पॉझिटिव्ह. त्यात पण एक GND आहे. 13 नंबर पिन आहे ना. अरे 13 नंबरची पिन आहे त्याला ही LED जॉईंट असते. इथे दाखवतोय ना L म्हणून लिहिलंय ते. ती ऑलरेडी जॉईंट असते. तर जर आम्ही असंच स्टार सिम्युलेशन केलं तर तुम्हाला ब्लिंक झालं दिसणार. आम्ही तुम्हाला पहिल्यांदा कोड दाखवतो. हा कोड पहिल्यांदाच बनलेला असतो. पिन मोड 13. जर आम्ही कोड स्टार्ट केलं असं कोड लिहिलंय स्टार्ट केलं ते ब्लिंक होते. तर कोड सांगतो. वॉइड सेटअप म्हणजे ते सेटअप करायचं म्हणजे डिफाईन करायचे कोणतं पिन आउटपुट आहे आणि कोणतं पिन इनपुट आहे. मी पिन मोड सिंटॅक्स आहे. पिन मोड 13 म्हणजे आम्हाला 13 आउटपुट डिफाईन करायचे आहे आणि हे वॉइड लूप आहे म्हणजे ते परत होत राहणार. समजणार नाही. त्यांना काय केलं डिजिटल राईट असं सिंटॅक्स आहे त्याचं. पिन नंबर 13 ला हाय केलं म्हणजे त्याला करंट दिला. नंतर डिले केला 1000 मिली सेकंड म्हणजे 1 सेकंड. डिजिटल राईट 13 मी त्याला लो केलं म्हणजे करंट काढला. परत डिले केला
1 सेकंडचा. आम्ही दुसरी एलईडी लावूया. नेट कोडला क्लोज करतो आणि मी आता एलईडी घेतो. ह्याचं नेगेटिव्ह आहे ते मी आदिनोच्या GND ला लावतो. या GND ला लावला आणि याचं पॉझिटिव्ह आहे ते मी पिन नंबर 13 ला लावतो आणि याचे करतो आणि याचे ब्लॅक करतो. GND म्हणजे मायनस म्हणून मी ब्लॅक केलं आणि पिन मोड म्हणजे 13 ला मी ऍड केलं म्हणजे ते पॉझिटिव्ह असतं म्हणजे ते करंटच देतं पॉझिटिव्ह सारखं. पण ते केव्हा द्यायचं ते कंट्रोल करायचं म्हणजे जे जास्त द्यायचे ते कंट्रोल करू शकतं. तर आम्ही रन करतो. तर मी बाहेर पडलेलो परत आलो. ते बघा आता हे होत आहे. हे होते ब्लिंक होते आणि ती मी 13 लाच दिली आहे. 13 ला दिलंय मी ते 13 ला जॉईन केलं म्हणून ते हाय आणि लो होते. तर आम्ही अजून एक एलईडी लावूया. प्रथम कलर येल्लो करतो. मी परत तसंच करतो. मला परत दुसऱ्या GND लावायला पडणार म्हणून मी GND करतो. GND करतो आणि एलईडीचं नेगेटिव्ह आहे ते मी या नेगेटिव्हला जोडतो. कडनं ते नेगेटिव्ह आणलंय ते मला नेगेटिव्ह केलं म्हणजे सगळं नेगेटिव्ह होणार. मला मी ब्लॅक करतो. आणि हे येल्लो कलरची एलईडी आहे त्याला मी पिन नंबर 12 ला जोडतो. त्याला रेड करतो. आता मी कोट मध्ये आता मी 12 ला लावले म्हणून त्याला मी पिन मोड 12 लिहितो आणि त्याला आउटपुट दिसतो. आवाज येत नाहीये. आउटपुट लिहितो. किती आणि नंतर मी 10 कोलन लिहितो. त्याला मी आउटपुट डिफाइन केलं 12 नंबरला आणि मी असं कॉपी पेस्ट करतो कारण की ते लिहायला खूप वेळ लागणार. आणि मी 12 लिहितो. समीर मोठ्याने बोल बाळा. तर मी रन करतो म्हणजे स्टार्ट सिम्युलेशन करतो. आता बघा पहिल्यांदा रेड करते ब्लिंक होते आणि नंतर येल्लो. तर आम्ही त्याच्यामध्ये ट्रॅफिक लाईट पण करू शकतो. म्हणजे जर आम्ही अजून एक एलईडी घातली आणि त्याचा कलर ग्रीन केला म्हणजे काय असतं रेड असतं नंतर येल्लो असतं नंतर ग्रीन असतं ना. आणि मी ह्या नेगेटिव्हला जोडला
एलईडीचा निगेटिव्ह आणि एलईडीचा पॉझिटिव्ह मी आधी नोडच्या 11 पिन नंबर 11 ला जोडतो. आणि याचा याचा कलर मी रेड करतो, याचा ब्लॅक करतो. नंतर इथे कोड मध्ये ते ऍड करतो. हे तुम्हाला एम कॅपिटल टू एम कॅपिटल करायला पडतो. ते सिंटॅक्स आहे. मी परत कॉपी करून पेस्ट करतो. आणि मी इथे 11 लिहितो. आता बघा पहिला रेड होणार, नंतर येलो होणार आणि नंतर ग्रीन होणार. इथे काय हे आलंय, एरर आलाय. आम्ही आउटपुटचं स्पेलिंग रॉंग लिहिलंय. आता बघा पहिल्यांदा नंतर येलो नंतर ग्रीन. तर आम्हाला फास्ट करायचं असेल तर मी डिले हे करणार, कमी करणार. मी स्टॉप सिम्युलेशन करतो. पहिल्यांदा फास्ट होणार पहिली एलईडी, आता स्लो झाली. म्हणजे मी पहिल्या एलईडी ला फास्ट केलंय आणि 400 मिली सेकंड केलंय आणि बाकीच्या एलईडी ला मी 1 सेकंड केलंय. वरून पहिली एलईडी एकदम फास्ट ब्लिंक होते. तिथून आम्ही ब्लिंकिंग लाईट पण करू शकतो, म्हणजे अशी पुढे जाणार परत फाटी येते डिस्को लाईट. त्याच्यामुळे आम्ही RGB एलईडी पण लावू शकतो. RGB हे पण नवीन काढतो. RGB आहे म्हणजे तुम्ही कुठे बघितलं असेल बल्ब बिन असतो तो, त्याचा कलर बदलतो, म्हणजे बदलू शकतो. जागेमध्ये कलर बदलू शकते. इथे RGB एलईडी ला पहिल्यांदा रेड असतो, नंतर कॅटआउट असतं म्हणजे निगेटिव्ह, आणि नंतर ब्लू आणि नंतर ग्रीन. आता मी ही एलईडी इथे जोडतो. समीर मोठ्याने बोल बाळा. आणि मी ह्याचं GND करतो. मी असं पण करू शकतो, म्हणजे डायरेक्ट पे करू शकतो इथून असं. आणि हे सगळे एलईडी म्हणजे सगळे पिन साईड मी यायला देतो. लास्ट वाल्याला मी प्रिंट करतो, नंतर दुसऱ्या वाल्याला मी हे करतो ब्लू आणि पहिल्या वाल्याला मी रेड करतो. बाकीचे वायर सगळे काढतो. आता मी काय केलंय, पहिल्या 13 नंबरला मी हे लावलंय, रेड लावलंय. नंतर मी 12 नंबरला मी ब्लू लावलंय. नंतर मी 11 नंबरला मी ग्रीन लावलंय. आता हे आहे त्याचंच होणार, म्हणजे आता मी रन केलं, हे सगळं ब्लास्ट होते. पण RGB येते, म्हणजे पहिला रेड नंतर ब्लू नंतर ग्रीन. मी याला पहिला रजिस्टर लावतो.
आणि वाया डिटेल येतो. आणि बाकीचे सगळे पण मी तसेच करतो. आता मी सगळे रजिस्टरला लावले. आता मी रन करतो. तुम्हाला बघ दिसेल की पहिल्यांदा रेड होते, नंतर ब्ल्यू, नंतर ग्रीन. तर हे पहिल्यांदा रेड आहे, म्हणजे जर आम्ही 10 व्होल्टेज दिलं तर रेड कलर येतो, आणि जर आम्ही 10 व्होल्टेज दिलं तर ब्ल्यू कलर, 10 दिला तर ग्रीन कलर येतो. तर आम्हाला मिक्स करायचे. जर आम्हाला रेड आणि ब्लू मिक्स करायचे तर आम्हाला पहिल्यांदा रेड आणि ब्लू हे करायला पडणार, हाय करायला पडणार. रेड आणि ब्लू हाय केले. आता बघा तुम्हाला पहिल्यांदा पिंक दिसेल. हे बघा पिंक झालाय. पहिला पिंक बघितलं. नंतर मी तसंच येल्लो पण करू शकतो. रेड आणि वापरून ग्रीन. आता पहिल्यांदा येल्लो झालाय, नंतर येल्लो येतोय पहिल्यांदा, नंतर ब्लू येतोय, आणि नंतर हे होतंय ग्रीन. आवाज येतोय सगळ्यांना? काय हळू येतोय? अजून येतोय आवाज? आवाज हळू येतोय. पण समजते बऱ्यापैकी. समजते सगळ्यांना विद्यार्थ्यांना समजते काय बऱ्यापैकी? हॅलो ऍक्च्युली काय आपण पार्ट्स घेऊन बनवतो ना, त्याच्यामध्ये आपलं काय होते सांगा, चुकीचं आपण कनेक्ट केलं तर काय होतं सांगा, ते आपलं जुळून जातं. मग आपल्याला काय करायचंय, तर बेसिक जर शिकायचं असेल, कारण जर तुम्ही बघितलं ना तर इंजिनियर लोकांना सुद्धा बेसिक माहित नाहीये. मग ते जर शिकायचं असेल तर त्याच्यासाठी काय बेस्ट आहे, इव्हन तुमच्या रोबोटिक्स मध्ये सुद्धा हे वापरलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी काय केलं हे वापरलं जातं. त्याच्याबद्दल तुम्हाला काय क्वेश्चन विचारू शकता, पण त्याच्याबद्दल 3D दाखवते थोडक्यात. हे दाखवते ना. तर आता आम्ही 3D डिझायनिंग बघूया. स्क्रीन दिसत नाही. 2 मिनिट. स्क्रीन दिसत नाही आहे. आता दिसणार. दिसली. ओके. हा दिसली. समीर मोठ्याने बोल. तर मी इथे 3D डिझाईन मध्ये जातो आणि क्रिएट न्यू डिझाईन मध्ये जातो, किंवा इथे पण जातो. इथे सगळे तुम्हाला मी बनवलेले हे दिसतात काय, 3D डिझाईन. मी पहिले 3D डिझाईन मध्ये जातो. इथे बघा तुम्हाला दिसेल. तर तुम्हाला असं फिरवायचं असेल अराउंड, म्हणजे असं त्याच्या भोवती, तर राईट क्लिक कर दाबून असं फिरवायचं माऊस. आणि जर तुम्हाला असं म्हणजे असं जायचं असेल पुढे पाठी, तुम्ही मधला बटन दाबून पुढे पाठी करू शकता. आणि इथे तुम्हाला शेप दिसतात आहे बघा. इथे सगळे तुम्हाला शेप दिसतात. बॉक्स, नंतर सिलेंडर, नंतर अजून स्पियर, सगळे शेप्स दिसतात आहे. मी पहिल्यांदा बॉक्स घेतो आणि इथे ठेवतो. इथे तुम्ही असं सिलेक्ट करून कुठे पाहिजे तिथे ठेवू शकता. हे बघा मी एक घेतलाय बॉक्स. जर मला त्याला होल पाडायचे, म्हणजे असं होल पाडायचे, तर मी सिलेंडर घेणार. म्हणजे कसला होल पाडायचे, जर आम्हाला असं राऊंड होल पाडायचे
असं मध्ये असं राऊंड करायचे, होल मारायचे. तर मी पहिल्यांदा त्याला सिलेक्ट करणार त्या सिलेंडरला आणि शिफ्ट दाबून मी त्या क्यूबला सिलेक्ट करणार. पण हे करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा इथे सॉलिड नाही तर होल करायला पण तुम्हाला इथे बघायला पण की हे होल आहे की सॉलिड आहे. तर तुम्हाला हे शेपचे जर होल करायचे असेल तर इथे तुम्ही होल सिलेक्ट करा. मी ते नाही करतो, सिलेंडरला इथे मध्ये ठेवतोय म्हणजे कसं होल पाहिजे तो. आणि नंतर मी शिफ्ट दाबून क्यूबला हे करतोय, प्रेस करतोय आणि इथे मी ग्रुप करते. बघा इथे ग्रुप आहे, इथे मी दाबतो. तुम्हाला हे बघा इथे दिसेल होल झालाय, भेटला होल झालाय. जर आम्हाला कमी होल करायचे म्हणजे छोटासा होल करायचे तर तुम्ही सिलेंडर घ्यायचा, शेपचा होल करायचे तो आणि तो जरा वरती येतो म्हणजे जरासा छोटासा होल होणार. छोटासा होल होणार म्हणजे असं जरा असं वरती येतो अजून. आणि नंतर मी जरा ऍडजस्ट करतो. ऍडजस्ट करतो. नंतर मी ते ग्रुप करतो. शिफ्ट दाबून क्यूबला सिलेक्ट करून मी ते ग्रुप करतो. आता बघा तुम्ही तिथे छोटासा होल झालाय बघा, एवढा होल झालाय. त्याच्या पुढचं ते राहिलंय आणि तुम्ही ते शेप्स आहेत, खूप शेप्स आहे. जर मी हा क्रीपर घेतला तुम्ही ते ड्रॉ करू शकता तुमचं नाव. मी ते समियान लिहितो, टिंकर कार्डच लिहितो. इथे मी ती म्हणजे असं हे देऊ शकतो. इथे तुम्हाला प्रिव्ह्यू भेटते. हे बघा असं झालंय. तुम्हाला इथे दिसेल. इथे झाल्यावर डन वर क्लिक करायचं. हे बघा असं टिंकर कार्ड झालंय. हे जरा बरोबर नाही आलंय. तुम्हाला बरोबर लिहायचे ते बघा इथे टेक्स आहे म्हणजे तुम्ही इथे लिहू शकता. बघा टेक्स. जर मला इथे लिहायचे टिंकर कार्ड बघा तिथं मी इथे टिंकर कार्ड लिहिलं, इथे आलंय. आणि मी याचं फॉन्ट पण चेंज करतो, सॅन्स केलं. वेगवेगळे फॉन्ट्स आहे आणि ते हाईट जे वरती येतं आणि ब्रीव आहे म्हणजे उठून दिसण्यासाठी. जरा बघा कसं उठून दिसतंय म्हणजे कमी करतो. हाईट मी पण कमी करतो, तुम्हाला उठून दिसतंय. अजून त्याच्यामध्ये खूप कमांड्स आहे. एवढंच थोडक्यात दाखवलं. ओके, त्याने थोडक्यात दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप काय काय आहे. पण त्यांनी सर्किट्स वगैरे 3D मध्ये तुम्ही काय करू शकता, समजा घराचं प्लॅनिंग वगैरे किंवा एखादा तुम्हाला कुठला तरी वेगळा ऑब्जेक्ट बनवायचा असेल तुम्ही ऑब्जेक्ट बनवू शकता. आणि त्याच्यामध्ये थोडक्यात दाखवलेलं आहे. तर भव्य तू बोलू शकतो. त्यांनी स्वतःचं प्रेझेंटेशन संपवलेलं आहे. आवाज ऐकायला येतोय? येतोय.
सर कंटिन्यू करू ना? हा कंटिन्यू कर. धन्यवाद समियान, इतकी छान माहिती अगदी सोप्या रीतीने सांगितल्याबद्दल. कुणाला काही शंका असतील तर तुम्ही शंका विचारू शकता. कोणाला शंका आहेत का? मला काही प्रश्न विचारायचे तुम्ही विचारू शकता म्हणजे याच्या बाबतीत. हॅलो. सर त्यांनी गुगलवर कशात कोणत्या लिंकवर त्याने ओपन केलं ते? tinkercad.com. हे बघ tinkercad.com लिहायचं. इथे tinkercad.com लिहायचं आणि एंटर करायचं. सर्च करायचं. गुगल अकाउंट असायला पाहिजे. त्याचं अकाउंट ऑलरेडी होतं त्यामुळे डायरेक्टली ओपन होतं. पण तुम्हाला रजिस्टर करावं लागेल एकदा. रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला नवीन करावं लागेल. नवीन युजर सिलेक्ट करावं लागेल. त्याने बघा स्वतःच्या युजर मधून तो बाहेर आला. तुम्ही पण प्रत्येकाने स्वतःचा युजर बनवायला हरकत नाही. हे तुम्हाला बाजारात जाऊन काही खरेदी करायची गरज पडणार नाहीये. कारण बेस तुमचा तयार होईल आणि डेफिनेटली तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हणा किंवा रोबोटिक्स मध्ये बऱ्यापैकी उपयोगी पडेल. आणि इथे तुमचे कन्सेप्ट सगळे क्लिअर होतात. तर इथे रजिस्टर करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा जॉईन नावावर क्लिक करायचं. आणि इथे क्रिएट अ पर्सनल अकाउंट वर क्लिक करायचं. नंतर साइन इन विथ गुगल करायचं. माझ्या ऑडिटर अकाउंट म्हणून ते डायरेक्ट साइन इन होणार. तुम्हाला इथे तुमच्या अकाउंटचं युजर नेम आणि पासवर्ड लिहायला पडणार. मग तुमचं असं होणार. मग तुम्ही काय पण बनवू शकता. तानावडे तिथे लिंक दाखवलेली आहे बघ. टिंकरकॅड घातलं की झालं. tinkercad.com मी ते पाठवतोय बघ. cat.com ठीक आहे. आणि कोणाला काय विचारायचं याच्याबद्दल? हा तर मगाशी आर्डिनो बोर्ड वरती कोड करताना तो कोडचा फॉर्मॅट कसा बदलला, फॉर्म कसा बदलला? सर जरा तुम्ही रिपीट कराल का काय बोललात? पाहिजे. हॅलो. असं तुम्ही काय बोललात ऐकू नाही आलं मला. जरा नेट वीक आहे माझ्याकडे. नाही जनरली काय करू शकतो आपण आर्डिनो बोर्ड वगैरे खरेदी करण्यापेक्षा ना याच्यावर तुम्ही शिकू शकता. बऱ्यापैकी शिकू शकता. याच्यामध्ये तुम्ही कोड्स पण बनवू शकता. इथे बघा त्याने वेगवेगळे कोड इथे बनवलेले आहेत. नवीन मध्ये जातो. इथे बघा क्रिएट न्यू करतो ना तेव्हा आपल्याला वेगवेगळे कोड्स आपल्याला ऑलरेडी तिथे डिफॉल्ट असतात. पण आपण ते काय करू शकतो बदलू शकतो. हे समजा मी ऑर्डिनो बोर्ड कोड घेतलं ना तर त्यांचा डिफॉल्ट कोड असतो. इथे बघा ब्लॉक्स मध्ये दाखवतो. पण ब्लॉक्स मध्ये शिकण्यापेक्षा टेक्स्ट मध्ये शिका. ब्लॉक्स मध्ये रेडीमेड सगळं मिळतं. त्यापेक्षा तुम्ही असं शिकायचं की त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. आता इथे कोणी क्वेश्चन विचारलं त्याला समजलं का? आता कोणतरी विचारत होतं कोड वगैरे. इथे कोड घातलेला आहे बघ. हे साधारण सी प्रोग्रामिंग वगैरे असतं ना त्या टाईपचे कोड आहेत. पण ते समजण्यासारखे आहेत. बऱ्यापैकी समजण्यासारखे आहेत. आणि कुणाला काय विचारायचंय? सर याच्यासाठी एक वेगळं ऍप आहे का? ऍप म्हणजे ही वेबसाईट आहे. tinkercad.com ही काय वेबसाईटच आहे. हा तुम्ही मोबाईलवर पण करू शकता. पण मोबाईलवर थोडं फास्ट म्हणजे थोडस हे वाटतं. म्हणजे फास्ट नाही होत आहे. पण कॉम्प्युटरवर असेल तर बरं पडतं. पण ते ऑनलाईन पाहिजे तुम्हाला. इंटरनेट कनेक्शन लागतं. आणि कुणाला काय विचारायचंय? आणि जनरली तुमचं तुम्ही पण शिकू शकता. लक्षात घ्या एवढं सोपं आहे ते. फक्त काय करायला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्सचं थोडंसं आपल्याला बेसिक माहित असेल ना ते प्रोग्रामिंग नाही करणार. प्रोग्रामिंग साठी थोडंसं तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि जनरली मायक्रो कॉम्प्युटर ह्या आपण मायक्रो कॉम्प्युटर म्हणतो बघा. तर याच्यासाठी खूप काय काय केलं. रोबोटिक्स मध्ये सुद्धा वापरले जाते. रिमोट कंट्रोलचे कार्ड वगैरे त्या पण आपण इझिली बनवू शकतो. इव्हन गेल्यामध्ये 2-3 वर्षापूर्वी त्यांनी काय बनवलेलं सांगा की असं काय बनवलेलं आपण डस्टबिन बनवलेलं. डस्टबिन आलं की डस्टबिनच्या समोर आलं की डस्टबिन तुमचं ओपन व्हायचं. त्याच्यामध्ये सेन्सर वगैरे सेन्सर मध्ये सुद्धा खूप काय काय तुम्ही वापरू शकता. इथे सेन्सर पण आहेत बघा. सध्या ट्रेन पण मस्त होती ती चालणारी ट्रेन. त्याच्यामध्ये सुद्धा सेन्सर वापरलेले.
सेन्सर वापरलेला आहे. तो काय करायचा, डिटेक्ट करायचा. ट्रेन आली की डिटेक्ट करायचा आणि डिटेक्ट केलं की काय करायचं, ऑटोमॅटिकली गेट बंद व्हायची. त्याच्यासाठी त्यांनी सर्वो मोटर वगैरे वापरलंय. इथे पण सर्वो मोटर दाखवलेत बघा, इथे सर्वो मोटर आहे. जनरली मोटर या दोन प्रकारच्या असतात, डीसी मोटर आणि सर्वो मोटर. डीसी मोटर मध्ये आपण कंट्रोल नाही करू शकत. तर सर्वो मोटर मध्ये आपण अँगल, समजा मला काय करायचंय, दार उघडायचं आहे, तर किती अँगल मध्ये, हे पण तुम्ही दाखवतो बघा, तुम्हाला पाहिजे तर तो दाखवतो, इथे करतोय बघा तो. इथे बघा ग्राउंड, त्याने ग्राउंडला कनेक्ट केलाय. ही सर्वो मोटर आहे. सर्वो मोटर म्हणजे तुम्ही 1 डिग्री 2 डिग्री असं मायनर ह्याच्यामध्ये सुद्धा अँगल मध्ये तुम्ही फिरवू शकता. आणि त्याने ती डस्टबिन बनवलेलं बघा, डस्टबिन मध्ये सुद्धा त्यांनी ते सर्वो मोटरच वापरलेलं. कारण सर्वो मोटर मध्ये आपल्याला काय पाहिजे होतं, तर डस्टबिनचं जे झाकण आहे ते 90 डिग्रीने उघडायला पाहिजे होतं. मग त्याने काय वापरलेलं की त्याच्यामध्ये हे वापरलेलं. आणि जनरली आता IoT वगैरे तुम्ही ऐकलं असेल, इंटरनेट ऑफ थिंग्स वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहे बघा. तर त्याच्यामध्ये सुद्धा जे मायक्रो कॉम्प्युटर वगैरे काय केलं जातं, वापरले जातात. आणि एवढ्याच्या दिव्याच्या सहाय्याने आपण मोठी कंपनीमधले मोठे यंत्र आहेत बघा, ते पण काय करू शकतो, मॅनेज करू शकतो. इथे बघा तो दाखवतो तुम्हाला. पहिला मी सर्व मोटरचं ग्राउंड आर्डिनोच्या ग्राउंडला जोडलंय. नंतर पॉवर म्हणजे ते मी 5 वोल्टला जोडलंय आर्डिनोच्या, आणि सिंगल म्हणजे एका पिनला जोडलंय. आता मी कोड लिहितो. कोड लिहिण्यासाठी पहिला तुम्हाला इन्क्लूड करायला पाहिजे. हे खूप मोठं आहे म्हणून मी हे करतो. तर मी ते लिहितो. त्याला वेळ लागेल लिहायला बघा, तो सगळं कोड लिहितोय. थोडासा मोठा प्रोग्राम होणार आहे. तोपर्यंत कोणाला कोण क्वेश्चन विचारला तर विचारू शकता. आणि कोणाला काय विचारायचं आहे, तर तुम्ही ते रास्पबेरी पायचं मिळालं का याच्यात? रास्पबेरी पायचं नाही बघितलं मी, बघतो मी इन्क्लूड होतो. कारण नेटवर नाही तर सर्च करा तुम्ही, लक्षात आहे. आता तुम्ही नेटवर सर्च करा. आणि कुणाला काय विचारायचं आहे. हॅलो. नाही सर. परफेक्ट समजलं कशासाठी उपयोग करायचं ते. पण टिंकरकॅडच्या सहाय्याने पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं की आपण घरच्या घरी सगळं शिकू शकतोय. तुम्हाला काहीच खरेदी करायचं, त्याच्यामध्ये जेव्हा परफेक्ट होणार तेव्हा त्या बाजारात तुम्ही वस्तू आणून काय करू शकता, शिकू शकता. क्लिअर. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट करू शकता. सेन्सर बद्दल वगैरे तुम्हाला या वयातच माहिती मिळाली ना, डेफिनेटली भविष्यामध्ये तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल. आर्डिनो कसं वापरायचा वगैरे, तर डेफिनेटली तुम्हाला काय होणार, त्याचा फायदा होणार. सर आणि बोल ना. कोण बोलतोय बोल ना. सर रेकॉर्ड बोलतोय ना. सर रेकॉर्डिंग करतोय. चालू आहे रेकॉर्डिंग. ओके. आणि कुणाला काय विचारायचं, दोघे तिघे जणच विचारता, बाकीच्यांना काय नाही प्रॉब्लेम. काय विचारायचं बिंदास विचारा बघा. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की अशा प्रकारची वेबिनार खूप आपण घेऊन येतोय आणि त्या मुलामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे तुमच्यापैकी सुद्धा आपल्या ग्रुपमधील कोण असतील त्याने पण पुढे यावं. तुम्हाला जर कुठल्या नॉलेज असेल एखादं आणि ते तुम्हाला बाकीच्यांना शेअर करायचं असेल तर डेफिनेटली सांगा, त्याचा तुम्हाला पण फायदा होईल. तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की तुम्ही प्रेझेंटेशन अशा प्रकारे करू शकता. हा तुमचा कॉन्फिडन्स येईल.
हॅलो भूषण. हा बोला. बोल. समियन हायस्कूल मध्ये येऊन विद्यार्थ्यांना दाखवू शकतो काय? डेफिनेटली त्यांना आवडेल. आवडेल. फक्त इंटरनेट आपल्याला नेट असेल तरच दाखवता येईल. नेट लागणार त्याला. नेट असेल तर डेफिनेटली दाखवता येईल. पण साधारण मुलांची वय ना किती पर्यंत असायला पाहिजे साधारण? आम्ही तर अनुभव असा घेतो की 4थीतल्या मुलावर आम्ही ट्राय केला त्याला पण समजतंय. 4थी ते 10वी पर्यंत चालेल. आणि जनरली काय होतं, छोटी मुलं आहेत ना ते पटकन लक्षात घेत आहेत. मला समजायला जे जास्त वेळ लागतो तो माझा समयन समजू शकतो पटकन. तसंच प्रत्येकाचं मोठं जसं वय जातं तसं पटकन नाही समजत आपल्याला. पण छोटी मुलं आपण काय करतोय, पटपट त्यांना समजत जाते आणि ते काय शोधून काढताय. ओके. आता हा बोल. मला वाटतं ना असं ऑनलाईन आम्हाला समजण्यापेक्षा ना प्रत्यक्ष जर एखाद्या वर्गात जर त्याची ट्रायल घेतली तर जास्त प्रकारे ते बाकीच्यांना समजू शकतं. म्हणजे जे अननोन आहेत या क्षेत्रामध्ये त्यांना समजू शकतं असं मला वाटतं. ओके. हा कशासाठी प्रयत्न करतोय की आपण सगळं खरेदी करण्यापेक्षा आपण काय करू शकतो, ऑनलाईन असं बघू शकतो. वर्किंग होतं ना. आणि ज्यांनी आपण जर ते सगळे पार्ट्स आणून जर बनवण्याचं तयार केलं तर एखादा पार्ट बिघडला की मार्केटमध्ये पटकन तो आपल्याला मिळत नाही, मग तसंच पडून राहतं. मग त्याच्यापेक्षा आमचा उद्देश काय, असं ऑनलाईन सिम्युलेटरच्या माध्यमातून मुलांनी शिकावं पहिल्यांदा आणि नंतर त्यांनी पार्ट्स खरेदी करावे. ओके. आम्ही पण तसंच केलं. पहिल्यांदा तो शिकला आणि नंतर त्याने काय केलं, पार्ट्सच्या माध्यमातून तो शिकलाय. आणि ऍक्च्युली आता हे सगळे बोर्ड वगैरे आम्ही सगळे आणलेले आहे. त्याच्या माध्यमातून त्याला ते इझी पडतं मग. ओके. समियन कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन तुझं. आणि कोणाला बोलायचंय? रोहन. आणि काय विचारायचंय कोणाला? दोघे तिघे जण बोलतायत, बाकीचे कोणाला काहीच नाही प्रॉब्लेम. काय विचारायचं विचारू शकता. सर हा कोड तयार कसं होतं? कोड त्याच्यासाठी थोडस हे घ्यावं लागेल तुला, म्हणजे प्रॅक्टिस लागेल तुला. प्रोग्रामिंग थोडं माहित असायला पाहिजे. कोड डेव्हलप करावं लागेल आपल्याला. आता तो वेगवेगळे करतोय, किती डिग्रीने फिरायला पाहिजे वगैरे सगळं ते कोडिंगच्या माध्यमातून तो घेतोय. तुला रेडीमेड नाही तर ते तुला बनवावं लागेल. तुझं रिक्वायरमेंट कशी आहे त्याप्रमाणे तुला त्या कमांड द्याव्या लागतील. ही अँड्रॉइड प्रोग्रामिंगच आहे. अँड्रॉइड प्रोग्रामिंग आपण जे आर्डिनो, अँड्रॉइड नाही आर्डिनो बोर्डवर बघतो ना, ती आर्डिनो प्रोग्रामिंग आहे. पण साधारण ती सी सारखी असते. सी जर थोडकी माहित असेल ना तरी आपल्याला सोपी पडते. सर मग ती पायथॉन सारखी असते ना? काय म्हणतो? पायथॉन ही सोपी आहे, एकदम सोपी आहे तशी. ही पण सोपी आहे. जर तुम्हाला पायथॉन येत असेल ना तरी पण तसं. इथे पण त्यांनी लूप वापरलंय बघा. फॉर वगैरे तुम्हाला दिसतंय बघा, सगळं दिसतंय का? फक्त कमांड्स काय थोड्याशा वेगळ्या दिसतात तुम्हाला. आपण तिथे रोहन म्हणजे सर हे जास्त पायथॉनचं असं नाहीये ना, कुठच्या तरी वेगळ्या लँग्वेजचं आहे का? वेगळ्या लँग्वेजचं आहे, हे पायथॉनचं नाहीये. ओके. सर ही C# आहे. सी शार्प सारखीच आहे, पण त्यांनी स्वतः एक बनवलेली आहे. स्वतः म्हणजे सी सारखीच आहे साधारण. सी सारखीच आहे ती. आर्डिनो प्रोग्रामिंग म्हणतो आपण त्याला. आर्डिनो प्रोग्रामिंगच्या माध्यमातून त्यांनी बनवलेले आहे. ओके. सर मी हे पायथन प्रोग्राम शिवाय पण करू शकतो ना? काय ते? हे कोडचं जनरली कोडिंगचं तुम्ही पहिल्यांदा बघू नये असं मला वाटतं. पहिल्यांदा त्यांनी दाखवलं बघा, एलईडी ब्रेडबोर्डवर कनेक्ट करणं, फॅन चालवणं किंवा मोटर चालवणं, अशा प्रकारचे तुम्ही पहिल्यांदा बघितलं ना तर डेफिनेटली ते बरं पडणार. लक्षात आहे. प्रोग्रामिंग मध्ये सध्या बघू नका. त्याच्यामध्ये त्यांनी बेसिक दाखवलंय बघा. मोटर कशी कनेक्ट करायची, एलईडी कशी कनेक्ट करायचे, ती पोटेन्शिओमीटर कसे कनेक्ट करायचं, हे तुम्ही बघितलं ना तर डेफिनेटली पहिल्यांदा 1 महिना त्याच्यामध्ये घालवा आणि त्याच्यामध्ये डिटेल माहिती घ्या. मगाशी बघा तो रेजिस्टर नाही लावला तर एलईडी त्याचा काय होता, बर्न व्हायचा. पण ते रेजिस्टर लावला की नाही बरोबर हे व्हायचं. हे सगळं बेसिक तुम्ही काय करून घ्या, समजून घ्या. ओके. आणि कुणाला काय प्रॉब्लेम? मी बोलू? हा बोल. पुढच्या सेमिनारचं सांगते मी. हा चालेल. समियन खूप छान तू बोललायस.
बाकीच्यांनी पण त्या पद्धतीने कोणाला जर काय असे आपले कौशल्य मगाशी सांगितलेच सरांनी, तर आमचा पुढचा वेबिनार जो आहे तो 25 डिसेंबरला क्रिसमस रोजी आहे. त्यावेळी तुम्हाला गायत्री जाटे आमची गोल्ड मेडलिस्ट जी आहे गेल्या वर्षीची, ती आपलं प्रेझेंटेशन देणार आहे आणि तिचं प्रेझेंटेशन आहे कोरल कॉन्झर्वेशन. म्हणजे मालवणमधील ज्या कोरल्स आहेत त्याचं कॉन्झर्वेशन कसं करता येईल आणि त्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे हे तिने फील्ड वर्क केलेलं आहे आणि ती तुम्हाला त्याच्यासमोर प्रेझेंटेशन करणार आहे. म्हणजे आता जे फिश मासे जे आहेत ते उत्पादन त्याचं कमी झालेलं आहे, त्याच्यामागे हा कोरलचं काय रिलेशन आहे का, कोरल आपण हाताळताना कशी हाताळावी, म्हणजे ह्याबद्दल तिने डिटेल स्वतः स्टडी केलेला आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला ती प्रेझेंटेशन करणार आहे. त्यामुळे पुढचा वेबिनार जो असेल तो कोरल कॉन्झर्वेशनवर असेल. नंतर त्याच्या पुढचा वेबिनार आपल्याला टेलिस्कोप बद्दल तुम्हाला निहार मुंज सांगणार आहे. नंतर आणि 2 मुलं मुंबईवरनं येत आहेत आपल्याकडे वेबिनार्स घेऊन. आणि तिसरा वेबिनार म्हणजे सापांबद्दल आपल्याला मरगत सरांनी सांगितलं होतं. तसंच रत्नागिरीची एक 8वीतली मुलगी आपल्याला सापांबद्दल अजून काही माहिती देणार आहे, जे काय तिने रिसर्च केलेलं आहे ते. हे आमचे पुढे वेबिनार आहेत, त्यामुळे तुम्ही हे सगळे वेबिनार अटेंड करावं आणि ह्या मुलांना प्रोत्साहन द्यावं, त्यांच्याकडनं माहिती करून घ्यावी आणि त्याच्याकडनं तुम्ही काहीतरी स्वतः शिकावं आणि तुम्ही पण असं पुढे यावं, हा आमचा प्रयत्न राहील. कोणाला बोलायचं या सेमिनार बद्दल, कोणाला बोलायचंय, कसं वाटतं, विद्यार्थी किंवा पालक कोण बोलणार आहे का? त्यांनी वेबसाईट किंवा ग्रुपवर तुम्ही तुमचं मत टाकलं तरी चालेल आम्हाला. ओके. भव्य. हॅलो सर, कंटिन्यू करू? हा चालेल चालेल. आवाज येतोय ना? येतोय. मी आदित्य गावस ला विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनला सुरुवात करावी. आदित्य. गुड इव्हनिंग. माझं नाव आदित्य गवस. आता वेळ झाली आहे आभाराची. सर्वात प्रथम आपण सर्व सहभागी झालेले विद्यार्थी आणि जिज्ञासू पालक यांचे खूप खूप आभार. आपण सर्वांनी खूपच चांगला प्रतिसाद दिलात. तदनंतर समियनने टिंकर कॅडची नवीनच अतिशय उत्तम अशी माहिती आपल्या सर्वांना दिली, याबद्दल त्याचेही खूप खूप आभार. आणि सर्वात शेवटी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ज्ञानाश्रम ई स्कूल आणि युरेका सायन्स क्लब यांच्यामुळे असे बहुमूल्य माहितीपूर्व आम्हा मुलांना मिळाले, म्हणून यांचेही खूप खूप आभार. वन्स अगेन थँक्यू समियन अँड भूषण सर अँड सुषमा मॅम. धन्यवाद आदित्य. आता मी हा वेबिनार भूषण सरांना व्यक्त करायला सांगतो. मी पण आदित्यने सगळ्यांचे आभार मानलेच आहे. मी आमच्या वतीने आमच्या युरेका सायन्स क्लब आणि ज्ञानाश्रम स्कूलच्या तर्फे तुमचं आभार मानतो. अशा प्रकारचं मी परत एकदा तुम्हाला विनंती करतो की तुमच्यापैकी जे कोण असतील त्याने पण पुढे यावं, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल तुमच्यामध्ये आणि अशा प्रकारचे वेगवेगळे प्रेझेंटेशन कसं द्यायचं फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल. एनी मॅडम काय बोलणार तर बोला आणि आपण इथे थांबूया. आमच्या पुढच्या पण वेबिनारसाठी तुम्ही सर्वांनी असंच प्रोत्साहन द्यावं हीच अपेक्षा आहे आमची. थँक्यू फॉर ऑल. चला आपण इथे संपवतो वेबिनार हा.